चितेगावात भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। रथाच्या लिलावात गाडे कुटुंबाने मिळवला मान। निफाड तालुक्यातील चितेगाव येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय। 2 दिवस चाललेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याने संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जत्रेत ग्रामस्थ व पंचकृषी भागातील नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। यामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते महाराजांच्या रथाचे लिलाव। यंदाच्या लिलावात ज्ञानेश्वर मधुकर गाडे आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक गाडे यांनी 3,11,111 रुपयाची सर्वाधिक बोली लावून रथाचे मानकरी होण्याचा सन्मान पटकावलाय। या ऐतिहासिक लिलावामुळे गावात आनंद उत्सवाचे वातावरण होते आणि गाडे कुटुंबाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिवराज्य प्रतिष्ठान व रायबा फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले। संपूर्ण यात्रा भैरवनाथ यात्रा कमिटी चितेगाव यांच्या कुशल नियोजनाखाली सुरळीत पार पडली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य बंदोबस्त ठेवत उत्सव शांततेत पार पडलाय। याबद्दल चितेगाव ग्रामस्थांनी एपीआय विकास ढोकरे साहेब व त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले। यात्रा उत्सवाने गावाच्या धार्मिक, सामाजिक आणि एकात्मतेच्या नात्याला अधिक बळ दिले असून पुढील यावर्षीही हा उत्सव अशाच उत्साहात पार पडावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण निफाड तालुक्यातील चितेगावात आहोत। चितेगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता आणि आपल्यासोबत सरपंच आहेत। आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। सुभाष मधुकर गाडे, चितेगाव येथील सरपंच। गेले सालाबादाप्रमाणे शिवभक्त नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव साजरा होत आहे। गेली 21 तारखेला संदलचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी 22 तारीख दत्ताची पालखी ही मिरवणूक झाली आणि 23 तारखेला भैरवनाथ महाराजांचा रथाचा लिलाव पार पडला। या लिलावामध्ये ज्ञानेश्वर मधुकर गाडे आणि अभिषेक ज्ञानेश्वर गाडे यांनी जो मानाचा लिलाव असतो रथाचा तो 3,11,111 रुपयांनी तो घेतला आणि तो काल पार पाडला आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चितेगावमध्ये यात्रा उत्सव पार पडला। हे सर्वांचे मी ग्रामस्थांचे आणि उपस्थितांचे आणि रथाच्या लिलावाच्या मानकऱ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या यात्रा उत्सवात रथाचे मानकरी असतात। आपल्या सोबत आहेत ते अभिषेक ज्ञानेश्वर गाडे। आपण त्यांच्याकडनं रथाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी अभिषेक ज्ञानेश्वर गाडे। आमची यावर्षी मानाच्या रथाची आम्हाला संधी भेटली, आमची इच्छा पूर्ण झाली। आम्ही तो लिलाव घेतला भैरवनाथाच्या कृपेने 3,11,000 रुपये, 1,111 रुपयाला। तसंच आम्हाला बाकी आमच्या मित्रांनी मोलाचे सहकार्य केले। आमचे शिवस्वराज्य प्रतिष्ठान, रायबा फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य झाले। तसेच आमचे काका सरपंच श्री सुभाष मधुकर गाडे यांचं पण मोलाचं सहकार्य, नंदू तुकाराम मंडलिक यांनी पण आम्हाला मोठं सहकार्य केलं मोलाचं। तसेच सर्व ग्रामस्थ यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। नमस्कार, मी नंदू मंडलिक, राहणार चितेगाव। सालाबाद प्रमाणे आमच्या चितेगावमध्ये यावर्षी भैरवनाथ महाराजांचा यात्रेचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला। या यात्रा कमिटीचा मी गेली अनेक वर्षापासून पंच कमिटीमध्ये काम करतो। अतिशय उत्साहामध्ये चितेगावमध्ये हा यात्रा उत्सव साजरा केला जातो। या यात्रा उत्सवामध्ये अनेक मंडळ या ठिकाणी काम करतात। त्या ठिकाणी शिवस्वराज्य प्रतिष्ठान असेल, शिवराज्य फाउंडेशन असेल, जय बाबाजी भक्त परिवार असेल, तुळजाभवानी मित्रमंडळ असेल, तसंच इतरही खूप मंडळ आमच्या गावामध्ये आहे। ती सर्व मंडळी या यात्रा उत्सवामध्ये अतिशय सक्रिय असतात आणि अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं असतं। असं सहकार्य त्यांचं कायम लावो अशी मी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी शेलार विशाल संजय, चितेगाव। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपले ग्रामदेव श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला। या उत्सवाचे भागीदार पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील सर्व लोक आले आणि
जी आमच्या गावची परंपरा आहे, भैरवनाथ महाराज पहिले मानाचा निलाव, त्याचे आमचे मित्र ते अभिजित मधुकर गाडे यांनी घेतला आणि इथून पुढे पण आमची प्रथा अशीच चालू राहील आणि आम्ही गावचा विकास करण्याचा प्रयत्न करू. सगळे मंडळ एकत्र येऊ आणि सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला पंचकमिटीला सहकार्य केलं, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि 2 शब्द संपतो. जय भैरवनाथ महाराज. मी राहुल दळवी, पोलीस पाटील चितेगाव. शिवभक्त नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव पूर्ण शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. दिनांक 21 रोजी संदल मिरवणूक झाली. दिनांक 22 एप्रिल रोजी दत्त महाराज पालखी. 23 तारखेला सकाळी श्री भैरवनाथ महाराजांचा रथाचा मानाचा लिलाव श्री ज्ञानेश्वर मधुकर गाडे यांनी. त्याच्यानंतर सायंकाळी रथाच्या बैलजोडी वेशीपर्यंत ओढण्याचा मानाचा झाला. त्यानंतर सायंकाळी लोकनाट्य तमाशा झाला. 24 तारखेला हजेरी झाली. मी सर्व भैरवनाथ महाराज यात्रा पंच कमिटीचे व सर्व ग्रामस्थांचे, पोलीस पाटील व सायकडा पोलीस स्टेशनच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो. जय भैरवनाथ महाराज की जय. शिवभक्त नारायण महाराज चितेगाव यांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी सालाबादाप्रमाणे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा उत्सव अतिशय उत्साहात खेळीमेळीत पार पडला. 21 ते 23 या दरम्यान आपल्या चितेगाव नगरीमध्ये भैरवनाथाच्या कृपा आशीर्वादाने ही यात्रा उत्सव साजरी होत असते. पहिल्या दिवशी आपल्याकडं संदन निघतं, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे दत्त पालखी निघती असते, तिसऱ्या दिवशी मानाचा लिलाव होतो. त्यानंतर रात्री त्या मानाचा लिलावाचा रथाचा ते बैल लावून ओढला जातो. त्यानंतर इथल्या पंचक्रोशीतील सगळेच भाविकांनी या यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन या यात्रेमध्ये, या उत्सवामध्ये सर्वच येऊन या सहभाग घेऊन या यात्रा उत्सवाला मोठा आनंद मिळवला, प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, आमच्या सप्ताह कमिटीच्या, यात्रा कमिटीच्या वतीने, पंच कमिटीच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय भैरवनाथ महाराज की जय. शिवभक्त नारायण महाराज की जय. जय बाबा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.